नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक, विवेकानंद महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण मागणी म्हणजे काय, मागणीच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्याशिवाय मागणीचा नियम जो आपल्याला किंमत आणि मागणी याच्यातील जो संबंध आहे, इन्व्हर्स रिलेशनशिप म्हणजे जो काही व्यस्त संबंध आहे हा दर्शवित असतो, याचा अभ्यास आपण मागील पाठामध्ये केलेला आहेच. या पाठामध्ये आपण मागणीची लवचिकता अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागणीची लवचिकता म्हणजे काय हे हे आपल्याला अगोदर समजावून घ्यावे लागेल. तर मागणीची लवचिकता याची व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहे. तर मार्शलची व्याख्या जी आपल्याला सांगते की किमतीत घट झाल्यामुळे मागणीमध्ये जो काही बदल होतो, म्हणजे मागणी कमी होते किंवा जास्त होते, आणि किमतीत झालेल्या वाढीमुळे मागणीत होणारी कमी जास्त घट म्हणजेच मागणीची लवचिकता होय. तर काय, किंमत मध्ये झालेल्या बदलामुळे मागणीमध्ये काय बदल होतो हे मोजण्याचं साधन म्हणजे लवचिकता, मागणीची लवचिकता होय. तर आता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची व्याख्या स्टोनियर आणि हेग यांची वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास मागणी किती प्रमाणात, वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यावर मागणी किती प्रमाणात संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांनी वापरलेला एक तांत्रिक शब्द म्हणजेच लवचिकता, मागणीची लवचिकता होय. तर लिप्से काय म्हणतात, मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. तर मित्रांनो, या व्याख्यावरून आपल्याला एवढंच सांगायचं की मागणीची लवचिकता म्हणजे काय, तर मागणीमध्ये झालेल्या बदलाचा किमतीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास किंवा यासाठी जो शब्द वापरलेला आहे त्यालाच आपण मागणीची लवचिकता असे म्हणत असतो. तर मागणीच्या लवचिकतेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची किंमत लवचिकता. क्रॉस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, तर सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी वस्तूची जर किंमत बदलली किंवा त्यामध्ये काही चेंजेस झाले तर मागणीमध्ये काय बदल होतो हे मोजण्यासाठी आपण क्रॉस इलेस्टिसिटी ऑफ डिमांडचा वापर करतो. तर मागणीची उत्पन्न लवचिकता, तर ग्राहकाचे उत्पन्न बदलल्यानंतर मागणीमध्ये जो काही परिणाम होतो त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणत असतो. आणि शेवटचं म्हणजे ॲडव्हर्टायझिंग और प्रमोशनल इलेस्टिसिटी ऑफ डिमांड, हे नवीन आहे. आता आजकाल प्रत्येक वस्तूची जाहिरात किंवा तिला प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना ज्या राबवलेल्या असतात, त्यामुळे त्याचा परिणाम मागणीवर काय होतो हे आपण यामध्ये मोजत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड हे पाहणार आहोत. त्याआधी इलेस्टिसिटी इज अ मेजर्स ऑफ हाऊ मच बायर्स अँड सेलर रिस्पॉन्ड टू चेंजेस इन मार्केट कंडिशन. तर हे काही मुद्दे आहेत, यावरूनही आपल्याला लवचिकता म्हणजे काय आणि मागणीची लवचिकता म्हणजे काय याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. तर इलॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता हे एक मापनाचं साधन आहे. म्हणजे काय, विक्रेते आणि ग्राहक हे कशा प्रकारे बाजारामध्ये कशा परिस्थितीमध्ये रिस्पॉन्ड करतात, म्हणजे कशा वागतात, बाजारामध्ये कसे वागतात, ह्याचं एक मापनाचं साधन म्हणजे लवचिकता आहे. इलॅस्टिसिटी अलाउ अस टू अनालाइज सप्लाय अँड डिमांड विथ ग्रेटर प्रिसायझन. आपल्याला लवचिकतेमुळे लवचिकता ही मागणी आणि पुरवठा याचं व्यवस्थितपणे विश्लेषण करण्यासाठी उपयोगी पडणारं साधन आहे. समटाइम इज इलेस्टिक इट इज अ रिस्पॉन्सिव्ह, फ्लेक्सिबल और रेडली changed. A rubber band is elastic and with little force is easily stretches. A chain on the other hand is rigid and changes very little when pulled. मित्रांनो, इथं इलेस्टिक म्हणजे काय, आपण पाहत असतो की रबर बँड हा आपण म्हणतो की खूप इलेस्टिक आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बदल त्यामध्ये होऊ शकतो. तर काही चेन असेल तर तो घट्ट असते. त्यामुळं इलेस्टिसिटी म्हणजे काय, तर त्यामध्ये बदल मोजण्याचं एक तंत्र. तर मित्रांनो, तर आपल्याला पहिल्यांदा प्राइस इलेस्टिसिटी पाहिजे. तर व्हेन द चेंज इन क्वांटिटी डिमांडेड बाय कन्झ्युमर इज रिलेटिवली स्मॉल इन रिस्पॉन्स टू प्राइस चेंज, डिमांड इज इन इलेस्टिक.
व्हेन कन्झ्युमर आर रिलेटिव्हली, म्हणजे काय तर ग्राहक हा कमी प्रमाणामध्ये जर किंमत बदलल्यानंतर किंवा ग्राहकाचं उत्पन्न बदलल्यानंतर कमी प्रमाणात रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देत असेल एखाद्या वस्तूला, तर त्याला आपण इनइलॅस्टिक म्हणजे अलवचिकता असे आपण अलवचिक मागणी म्हणत असतो. आणि ते जर ग्राहक मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्ड करत असेल तर त्याला आपण लवचिक मागणी असे म्हणत असतो. तर ह्याची एक व्याख्या आहे, द चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड ऑफ product due to change in its price is known as price elasticity of demand. Thus the sensitiveness or responsiveness of demand to change in price is called elasticity of demand. मित्रांनो, ज्या प्रमाणामध्ये मागणीमध्ये एखाद्या वस्तूच्या मागणीमध्ये त्याच्या किमतीच्या बदलामुळे जो बदल होतो त्यालाच आपण किंमत लवचिकता असे म्हणत असतो. लवचिकतेचे वेगवेगळे प्रकार जे आहेत त्यामध्ये किंमत लवचिकता हे आपण पाहत आहोत. रिस्पॉन्सिव्ह ऑफ डिमांड टू चेंज इन प्राईज इज कॉल्ड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. तर प्राईज अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डिमांड, जे आपण मागील पाठामध्ये जो मागणीचा नियम पाहिला आहे त्यानुसार व्हेन प्राईज गोज अप कन्झ्युमर डिमांड फेवर क्वांटिटी ऑफ अ प्रॉडक्ट. इफ द प्राईज ऑफ प्रॉडक्ट हॅज क्वांटिटी डिमांडेड विल राईज. तर गेल्या लेक्चरमध्ये जो आपण मागणीचा नियम अभ्यासला आहे त्या अभ्यासावरून आपल्याला असे समजते की जर किंमत वाढली तर ग्राहकाची जी त्या वस्तूसाठीची जी मागणी आहे ती कमी होते, तर किंमत कमी झाल्यानंतर त्या ग्राहकाची मागणी ही राईज वाढत असते. बट व्हेन द प्राईज ऑफ प्रॉडक्ट चेंजेस बाय हाऊ मच मोर ऑर लेस विल कन्झ्युमर बाय. पण आपल्याला प्राईज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये हेच पाहायचं आहे की किती प्रमाणात ग्राहक हा म्हणजे एखादा ग्राहक हा किंमत कमी झाल्यानंतर त्या वस्तूला किती प्रमाणात रिस्पॉन्स देतो किंवा किंमत वाढल्यानंतर ती वस्तू किती कमी प्रमाणात खरेदी करतो, याचं मोजमाप आपल्याला याच्यामध्ये किंवा मागणीच्या लवचिकतेमध्ये करायचं आहे. टू हेल्प आन्सर द क्वेश्चन वी विल यूज मेजरमेंट कॉल्ड द प्राईज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे देण्यासाठी किंवा हे मोजमाप करण्यासाठीच आपल्याला मागणीची किंमत लवचिकता उपयोगी पडत असते. प्राईज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इफ द पर्सेंटेज चेंज इन अ क्वांटिटी डिमांडेड गिव्हन द पर्सेंट चेंज इन द प्राईज. तर ह्याची एक सोपी अशी आपण गणिती भाषेमध्ये लिहू शकतो. तर त्यामध्ये काय करू शकतो, प्राईज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड. किती पर्सेंट मागणीमध्ये किती टक्के वाढ किंवा घट झाली गिव्हन अ पर्सेंटेज चेंज इन द प्राईज, आणि किती टक्के किमतीमध्ये बदल झाल्यानंतर किती टक्के मागणी कमी होते किंवा किती वाढते ह्याचं मोजमाप आपण करू शकतो गणिती भाषेमध्ये. इट इज अ मेजर हाऊ मच द क्वांटिटी डिमांडेड ऑफ अ गुड रिस्पॉन्ड टू चेंज इन द प्राईज ऑफ दॅट गुड. इट इज अ मेजर, हे एक मेजमाप आहे की किती प्रमाणात हाऊ मच क्वांटिटी डिमांडेड म्हणजे एखाद्या मागणीची संख्या किती प्रमाणात मागणी वाढली तर त्याच प्रमाणात किंवा कमी झाली तर गुड रिस्पॉन्ड टू चेंज इन द प्राईज ऑफ दॅट गुड. तर त्या प्रमाणात त्या वस्तूच्या किमतीमध्ये काय बदल होतो किंवा त्या वस्तूची किंमत बदलल्यानंतर मागणीमध्ये काय बदल होतो. तर मित्रांनो, आता आपण प्राईज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे किमतीच्या लवचिकतेचे प्रकार पाहणार आहोत. तर याचेही 5 प्रकार पाडले आहेत. तर या 5 प्रकारामध्ये परफेक्टली इलॅस्टिक डिमांड, रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल टू युटिलिटी, रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड, परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड म्हणजे काय, तर पूर्ण लवचिक मागणी, अपूर्ण लवचिक मागणी, पूर्ण अपूर्ण लवचिक मागणी, त्यानंतर एकक लवचिक मागणी म्हणजे ही मागणी कधीही एक बरोबर असते. जेव्हा आपण गणिती प्रकारात करतो तेव्हा ही मागणी
एक बरोबर असते. रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड अपूर्ण अलवचिक मागणी आणि परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड पूर्ण लवचिक मागणी.